आणि राईट साईडला ऍड करा हा नंबर इकडे पण ऍड करतो. ओके काका नंबर ऍड करतो. मग काय करायचो घाबरू नका मित्रांनो. पहिल्याचा इंटरनॅशनल इंग्लिश आहे माझं घ्यायला पडतो. नमस्कार मित्रांनो, प्रॅक्टिस सेट 2.3 मध्ये तुमचं स्वागत आहे. टॉपिक चालू आहे टॉपिक चालू आहे क्वाड्रेटिक इक्वेशन्स. याच्यामध्ये आता तुम्हाला सोल्युशन काढायचं आहे. जसे मागचे सोडवले तसे आता पण काढायचे, पण कंप्लीट स्क्वेअर मेथडने काढायचे आहे. बऱ्याच जणांना ही मेथड खूप टफ वाटते, पण तुम्हाला काही मी टेक्निक देणार आहे, सोप्या आयडियाज देणार आहे की तुम्हाला हे कंप्लीट स्क्वेअर मेथडने हे एक्झाम्पल तुम्हाला चुटकीसारखी सॉल्व करता येईल. त्यासाठी दोन कंडिशन. फर्स्ट कंडिशन, कोइफिशियंट ऑफ एक्स स्क्वेअर शुड बी 1. म्हणजे काय, हा जो एक्स स्क्वेअर आहे त्याचा इथला कोइफिशियंट हा 1च असला पाहिजे. दुसरी कंडिशन, हे जेव्हा एक्स स्क्वेअर हे कंडिशन जेव्हा फुलफिल असेल त्याच्यानंतर नेक्स्ट स्टेप, हा जो मधला कोइफिशियंट आहे त्याला 1/2 ने मल्टिप्लाय करायचं आणि त्याचा स्क्वेअर करायचा. जसं एक्झाम्पल सोडू तसं तुम्हाला लगेच लक्षात येईल. फक्त ह्या दोन कंडिशन लिहून ठेवा. चला तर सॉल्व करूया. तर पहिल्या कंडिशननुसार बघितलं तर याचा कोइफिशियंट 1 ऑलरेडी आहे, त्याच्यामुळे ही कंडिशन फुलफिल आहे. सेकंड कंडिशन, हा जो दुसरा आहे त्याला 1/2 ने मल्टिप्लाय करा. मित्रांनो पहिली कंडिशन फुलफिल आहे कारण याचा कोइफिशियंट 1 आहे. दुसरं काम काय करायचं, या नंबरला इकडे न्यायचं. एक्स स्क्वेअर प्लस एक्स इज इक्वल टू +20. सेकंड स्टेप, या नंबरला इकडे न्यायचं आणि ही कंडिशन शोधायची. याचा कोइफिशियंट किती आहे 1, त्याला मल्टिप्लाय करा 1/2, किती आलं 1/2. याचा स्क्वेअर करा 1/4. हा जो नंबर आहे याचा कोइफिशियंट त्याला मल्टिप्लाय 1/2, जो नंबर येईल त्याचा स्क्वेअर करा आणि तो दोन्ही साईडना ॲड करा. एक्स स्क्वेअर प्लस एक्स प्लस 1/4 इकडे पण एकदा ॲड केला आणि 20 मध्ये पण हा नंबर ॲड केला. त्याच्यानंतर नेक्स्ट स्टेप, पहिला घ्यायचा त्याचा स्क्वेअर रूट लिहायचा. पहिला जो असेल इथं एक्स असेल, एक्स स्क्वेअर असेल त्याचा स्क्वेअर रूट लिहायचा, मधल्याचं साईन लिहायचं आणि शेवटच्याचं स्क्वेअर रूट लिहायचं आणि त्याचा स्क्वेअर करायचा. परत एकदा बघा, याचा स्क्वेअर रूट लिहिला, याचा स्क्वेअर रूट लिहिला, मधल्याचं साईन लिहायचं इज इक्वल टू. हे आपण सॉल्व करूया. याचा डिनोमिनेटर काही नाही आहे, त्याला 1 घेतला, 4 1 जा 4, 24 जा 80, 1 1 जा 1. हे सॉल्व करण्याचा प्रयत्न केला. त्याच्यानंतर एक्स प्लस 1/2 एक्स स्क्वेअर 80 प्लस 1 81 डिवायडेड बाय 4. आता दोन्ही साईडचा आपण स्क्वेअर रूट काढू. ओके, याचा स्क्वेअर रूट काढला तर ब्रॅकेटचा स्क्वेअर रूट निघून जाईल. एक्स प्लस 1/2 इज इक्वल टू, याचा स्क्वेअर रूट काढलं तर 81चा स्क्वेअर रूट 9, 4चा स्क्वेअर रूट 2 येईल. प्लस मायनसमध्ये लिहायचं, हे विसरू नका प्लस मायनस, कारण जेव्हा स्क्वेअर रूट काढतो तेव्हा ते नेहमी प्लस मायनसमध्येच लिहायचं. ओके, त्याच्यात 1/2ला तिकडे ढकलतो इज इक्वल टू 1/2ला तिकडे ढकलतो, 1/2 तिकडे गेला की मायनस होईल. ओके, नंतर एक्स, आता बघा एकदा प्लस पकडून हे लिहितो, एकदा मायनसला पकडून लिहितो. एकदा पहिला प्लसवाल्याला घेतो, 9/2 1/2 आलं आणि दुसरा -9/2 1/2. परत एकदा बघा, प्लसला घेतलं कारण प्लस मायनस दोन्ही आहेत, दोन्ही पॉसिबिलिटी आहेत म्हणून पहिला प्लसला पकडलं 9/2 -1/2, नंतर मायनसला घेतलं 9/2 -1/2. याचं उत्तर येईल. डिनोमिनेटर सेम आहे, एकदाच लिहिला. 9 - 1 8 आलं. याचं आन्सर लिहूया. डिनोमिनेटर सेम आहे, एकदाच लिहिला. -9 -9 -1 -1 -10 नेक्स्ट एक्स इज इक्वल टू 8/2, एक्स इज इक्वल टू -10/2. हे दोन आपल्याला सोल्युशन भेटलेले आहेत. 2 ने याला डिवाइड करतो, एक्स इज इक्वल टू 4 येईल. 2 ने याला डिवाइड करतो, बे के बे, बे पंचे 10, हे मायनस साईन -5. अशी आपल्याला दोन सोल्युशन भेटलेले आहेत. हे एक्झाम्पल समजलं नसेल तर पुढचं जेव्हा एक्झाम्पल मी सांगेन तेव्हा ह्या परत स्टेप तुम्हाला
व्यवस्थित कळतील. पुढचं एक्झाम्पल घ्या, म्हणजे हे एक्झाम्पल तुमचं क्लिअर होईल. कारण जोपर्यंत दुसरं एक्झाम्पल सॉल्व्ह करत नाही तोपर्यंत पहिलं एक्झाम्पल समजत नाही. एक्स स्क्वेअर प्लस 2x मायनस 5 इज इक्वल टू अंडा. पहिलं काम करायचं, मायनस 5 ला तिकडे नेऊन टाकायचं. एक्स स्क्वेअर प्लस 2x मायनस 5 तिकडे नेलं प्लस 5 झालं. ओके, त्याच्यानंतर चेक करा पहिली कंडिशन, एक्स स्क्वेअरचा कोएफिशियंट 1 आहे का? यस 1 आहे. त्याच्यानंतर काय करायचं बघा, एक्सचा कोएफिशियंट घ्यायचा, त्याला मल्टिप्लाय बाय 1/2 करायचं. 2 ला 2 कॅन्सल झाले, किती आलं? 1 आलं. याचा स्क्वेअर करायचा, 1चा स्क्वेअर 1च राहतो. हा नंबर या दोन्ही साईडला ॲड करायचा. हा रूल लक्षात ठेवा. एक्सचा कोएफिशियंट मल्टिप्लाय बाय 1/2, आता 2 कॅन्सल झाले, आन्सर आलं 1. याचा स्क्वेअर करायचा आणि दोन्ही साईडला ॲड करायचा. ॲड करूया, एक्स स्क्वेअर प्लस 2x प्लस 1 5 प्लस 1 इकडे 1 इकडे 1 टन. आता काय करायचं, एक्स स्क्वेअरचा एक्स लिहिला, त्याचा करा स्क्वेअर इज इक्वल टू 5 प्लस 1 6 आला. आता स्क्वेअर रूट ऑन बोथ साईड, दोन्ही साईडचा स्क्वेअर रूट काढू. याचा स्क्वेअर रूट काढणे म्हणजे स्क्वेअर निघून जाणे, एक्स प्लस 1. याचा स्क्वेअर रूट काढणे प्लस मायनस 6 होईल. 1ला तिकडे ढकला, एक्स इज इक्वल टू प्लस मायनस 6, 1 तिकडे गेला -1 झाला. ब्रॅकेट काढला तरी चालेल, त्याचे कपडे काढून टाका. 1ला तिकडे मायनस झाला, एकदा प्लस फॉर्ममध्ये लिहितो, एकदा मायनस फॉर्ममध्ये लिहितो. 6 मायनस 1 प्लस 6 मायनस 1 और एक्स इज इक्वल टू मायनस 6 मायनस 1, एक्स इज इक्वल टू 6 मायनस 1 5, एक्स इज इक्वल टू मायनस 6 मायनस 1, दोन्ही साईन सेम आहेत, नंबर ॲड करा, मायनस साईन देऊन टाका. ही आपली दोन सोल्युशन भेटली. एम स्क्वेअर मायनस 5m इज इक्वल टू -3. पहिलं काम काय, जो डिजिट इथे नंबर असायचा त्याला इकडे इज इक्वल टूच्या पलीकडे न्यायचा, पण तो ऑलरेडी आहे, न्यायचा प्रश्नच नाही. ओके, दुसरं काम, एक्स स्क्वेअरचा कोएफिशियंट 1 आहे का बघायचा, पण इथे एक्स स्क्वेअरच नाही आहे, इथं एम स्क्वेअर आहे. अरे मित्रांनो, कुठला पण लेटर असू दे, घंटा फरक पडतोय, एक्स स्क्वेअर असू दे आता एम स्क्वेअर असू दे, लेटर तर आहे ना. एम स्क्वेअरचा कोएफिशियंट 1 आहे, ओके 1 आहे, अर्ध काम त्यांनीच करून दिले. आता दुसरं काम, जो मधला कोएफिशियंट आहे, मधला फाय, त्याला 1/2 ने मल्टिप्लाय करा. ओके, 1/2 ने मल्टिप्लाय केलं, किती आलं? 5 1 जा 5 आणि खाली राहिला 2, आणि याचा स्क्वेअर करा, याचा स्क्वेअर करा. 5चा स्क्वेअर 25, 2चा स्क्वेअर 4, आणि हा नंबर एक लेफ्ट साईडला आणि एक राईट साईडला काय करा, ॲड करा. ओके, एम स्क्वेअर मायनस 5m, कुठला नंबर? 25/4, एकदा लेफ्ट साईडला ॲड केला. त्याच्यानंतर -3 मध्ये हा नंबर इकडे ॲड करायचा, 25/4. लक्ष द्या मित्रांनो, एकदा लेफ्ट साईडला ॲड केला, एकदा राईट साईडला ॲड केला. -3 आहे तसाच दिला. ओके, नेक्स्ट काम काय सांगितलेलं, पहिल्याचा स्क्वेअर रूट लिहा, मधल्याचा साईन लिहा, आणि याचा स्क्वेअर रूट, 25चा 5, 4चा 2, बघा याचा स्क्वेअर रूट, याचा स्क्वेअर रूट आणि याचा स्क्वेअर करायचा. आता हे सॉल्व करूया. इकडे सॉल्व करतो, -3 आपण याच्या खाली डिनॉमिनेटर नाही आहे 1 प्लस 25/4. ओके, डिनॉमिनेटर सेम नसेल तर काय करायचं, याचं मल्टिप्लिकेशन करायचं, याचं आणि याचं मल्टिप्लिकेशन. डिनॉमिनेटर सेम नसेल तेव्हा 4 1 जा 4, क्रॉस मल्टिप्लाय करा, 4 3 जा 12, पण मायनस आहे म्हणून -12. 25 1 जा 25, मध्ये प्लस आहे म्हणून प्लस. आता 25 मधून 12 गेले, किती राहतात? 5 मधून 2 गेले 3, 2 मध्ये 1 गेला 1, आणि मोठा नंबर कोण आहे? 25, त्याचं साईन दिलं म्हणजे प्लस, डिवायडेड बाय 4. हे आपण सॉल्व केलं, किती आलं? 13 डिवायडेड बाय 4. ओके, त्यानंतर मित्रांनो नेक्स्ट स्टेप, स्क्वेअर रूट ऑन बोथ साईड, स्क्वेअर रूट ऑन बोथ साईड, दोन्ही साईडचा स्क्वेअर रूट काढू. याचा स्क्वेअर रूट काढलात या साईडचा, तर स्क्वेअर रूट स्क्वेअर निघून जातो. m - 5/2 इज इक्वल टू, याचा स्क्वेअर रूट काढा, तर हा प्लस मायनसमध्ये येणार नेहमीप्रमाणे. 13चा स्क्वेअर रूट 13, कारण याचं निघत नसेल तर स्क्वेअर रूटमध्ये ठेवा, ज्याचं निघतं त्याचं काढून टाका. 4चं स्क्वेअर रूट 2 आहे. आता काय करायचं, या -5/2 ला पलीकडे न्यायचं. पुसतो मी, -5/2 ला पलीकडे न्यायचं, काय होईल? m इज इक्वल टू -5 इकडे नेले तर प्लस मायनस रूट 13/2, तिकडे गेल्यावर प्लस 5/2 झाला. करेक्ट.
-5ला तिकडे नेलं आणि एकदा प्लसमध्ये लिहायचं, एकदा प्लसला घेऊन लिहायचं. -13/2 प्लस 5/2 और एकदा मायनस फॉर्ममध्ये लिहायचं -13/2 प्लस 5/2. ओके. डिनॉमिनेटर सेम असेल, एकदाच लिहा. यांची ॲडिशन करा. √13 + 5 और m इज इक्वल टू डिनॉमिनेटर सेम आहे, एकदाच लिहा. यांची ॲडिशन करा -13 + 5. तर हे आपले mचे 2 सोल्युशन आपल्याला भेटले. चौथा एक्झाम्पल मित्रांनो, 9y² - y + 2. फर्स्ट कंडिशन, जो कोइफिशियंट आहे, सॉरी जो व्हेरिएबल आहे तो 1 असला पाहिजे, पण इथे व्हेरिएबल 1 नाही आहे, ते व्हेरिएबल काय 9 आहे. बरोबर. अजून हा 2 इकडे आला आहे, त्याला तिकडे ढकलायचा आहे. एक काम एक्स्ट्रा वाढलेलं आहे, मग एक काम करतो, पहिला 2ला तिकडे नेऊन ढकलतो. 9y² - 12y = -2. आता याचा 1 करायचा असेल तर 9ला 9ने डिवाइड केलं, 9ला 9ने डिवाइड केलं तर 1 येईल. म्हणून पूर्ण इक्वेशनला मी 9ने डिवाइड करतो. डिवाइड होल इक्वेशन बाय 9. याला 9ने डिवाइड केलं तर किती येईल, y² येईल. 9ने डिवाइड केलं तर याला पण 9ने डिवाइड करतो = आणि याला पण 9ने डिवाइड करतो. मित्रांनो, याला 9ने डिवाइड केला, निघून गेला, 1 आला. याला 9ने डिवाइड केलं तसंच राहिलं, याला 9ने डिवाइड केलं तसंच राहिलं. याला अजून रिड्यूस करतो मित्रांनो. y² हे कुठल्या टेबलमध्ये आहेत, 3 4 जा आणि 3 3 जा. 4/3 y = -2/9. ओके. फर्स्ट कंडिशन कंप्लीट झाली. आता काय करायचं, जो दोन्ही साईडला आपल्याला नंबर ॲड करायचा आहे त्यासाठी याचा मधल्याचा कोइफिशियंट घ्यायचा 4/3, त्याला मल्टिप्लाय बाय 1/2 करायचं. आता किती येतो बघूया. 2 1 जा 2 2 जा म्हणजे किती आलं 2/3. याचा काय करा, स्क्वेअर करा. स्क्वेअर करतो, 2चा स्क्वेअर 4, 3चा स्क्वेअर 9. हा नंबर याच्या दोन्ही साईडला, लेफ्ट साईड आणि राईट साईडला ॲड करा. y² - 4/3 y हे लिहून घेतलं, हा नंबर ॲड करायचा आहे. करतो बाबा, करतो = हा नंबर इकडे पण ॲड करतो. ओके काका, नंबर ॲड करतो. ओके. 9 नंबर ॲड केला. ओके. मग काय करायचं, घाबरू नका मित्रांनो. पहिल्याचा स्क्वेअर रूट, शेवटच्याचा स्क्वेअर रूट, 4चा 2 झाला, 9चा 3 झाला, मधल्याचं साईन, याचा स्क्वेअर केला. त्याच्यानंतर डिनॉमिनेटर सेम आहे, एकदाच लिहिला. -2 + 4 -2 + 4 मोठा कोण आहे, 4 आहे. 4तून 2 गेले, 2 राहिला. मोठा कोण आहे, 4 आहे. त्याचं साईन म्हणजे किती आलं 2/9. नेक्स्ट स्टेप, स्क्वेअर रूट काढा. ओके. स्क्वेअर रूट ऑन बोथ साईड. एक्झाममध्ये शॉर्टकटमध्ये लिहू नका, लॉंग कटमध्ये लिहा. ओके. स्क्वेअर रूट काढलं, y/2/3 स्क्वेअर रूट निघून गेलं = प्लस मायनस. याचा स्क्वेअर रूट निघत नाही, ह्याला स्क्वेअर रूटमध्ये टाकलं, याचं निघतं, ह्याचा 3 केला. समजलं काय भावांनो. ओके. याला तिकडं न्या. y = इकडचं लिहून घेतो 2/3. याला तिकडं नेलं, प्लस झालं, 2/3 झालं. एकदा प्लसमध्ये लिहितो, एकदा मायनसमध्ये लिहितो. ओके. y = एकदा प्लसमध्ये लिहितो, √3/3 2/3. एकदा प्लसमध्ये लिहिलं, प्लसमध्ये लिहिलं का डिनॉमिनेटर सेम आहे, 3 लिहिला. √3 + 2 2√2 + 2. एकदा प्लसमध्ये लिहिलं. हाच नंबर एकदा मायनसमध्ये लिहितो. y = -√2 / 3 + √2/3. डिनॉमिनेटर सेम आहे, एकदाच लिहिला. -√2 + 2. हे वायचं दुसरं सोल्युशन आलं. दिस इज युअर फर्स्ट सोल्युशन अँड दिस इज युअर लास्ट सोल्युशन. लेट्स मूव टू द नेक्स्ट प्रॉब्लेम. जस्ट कॉपी इट वॉट एव्हर आय हॅव रिटन ऑन दिस बोर्ड. इंटरनॅशनल इंग्लिश आहे माझं, घ्याला पटकन. पाचवा एक्झाम्पल, 2y² + 9y + 10. नेहमीप्रमाणे पहिल्याचा कोइफिशियंट बघा 2 आहे, आपल्याला तर 1 पाहिजे. या 2ला डिस्काउंट मारतो, पण त्याच्या आधी
या 10ला तिकडे नेऊन देतो, 10ला घालवतो. 2y² प्लस 9y इज इक्वल टू -10. याला इकडे आणला. ओके, 2 घालवायचा आहे. 2 घालवायचं असेल तर सगळ्यांना 2 ने डिवाइड करा. डिवाइड होल इक्वेशन बाय 2. याला 2 ने डिवाइड केलं, 2 निघून गेला, y² झाला. याला 2 ने डिवाइड करतो, 9/2 झाला इज इक्वल टू. याला 2 ने डिवाइड करतो, -10/2 झाला. ओके ओके बेटा, y² प्लस 9/y इज इक्वल टू. याला 2 ने डिवाइड करतो, 2 1 जा 2 5 जा, हा -5 झाला. ओके बेटा, आता काय करायचं, जी मधली टर्म आहे त्याला 1/2 ने मल्टिप्लाय करायचं. याला मल्टिप्लाय केलं तर किती येईल, 9/4 तयार होईल. याचा स्क्वेअर करा, 9चा स्क्वेअर 81, 4चा स्क्वेअर 16 आणि तो लेफ्ट साईड आणि राईट साईड दोघांना ॲड करा. ओके, मी ॲड करतो y² प्लस 9/2y प्लस एकदा लेफ्ट साईडला ॲड करतो, एकदा राईट साईडला ॲड करतो. ओके, याला डिनोमिनेटर नाही आहे, याला 1 देऊन ठेवतो, नंतर बा मिस्टेक नाही पाहिजे. ओके, हां, पहिलाचा स्क्वेअर रूट y, मधल्याचं साईन प्लस याचं स्क्वेअर रूट 81चं 9. ओके, हा 16 आहे, याचा स्क्वेअर रूट येईल 4, 81चा 9, 16चा 4. याला स्क्वेअर करा. त्याच्यानंतर हे सॉल्व करून घेऊया आपण. इथे सॉल्व करून देतो, -5/1 प्लस 81/16. बघा, याचा डिनॉमिनेटर 16 नाही आहे, इथं 16. याला 16 करायचं असेल तर याला कितीने मल्टिप्लाय करणार, याला 16ने मल्टिप्लाय करणार. खाली 16ने मल्टिप्लाय केलं म्हणून वरती पण 16ने मल्टिप्लाय करतो. किती येईल, 16 5 जा 80 -80, 16 1 जा 16 प्लस 81/60. डिनॉमिनेटर सेम आहे, एकदाच लिहिला, डिनॉमिनेटर एकदाच लिहिला. 80 प्लस 81 पण अपोजिट साईन आहेत, एकमेकातून मायनस होणार. 81 मधून 80 गेला, 1 मोठा कोण आहे प्लस 1/16. ओके, पुसतो हे. आता काय करा, स्क्वेअर रूट ऑन बोथ साईड. याचा स्क्वेअर रूट काढलं, हा स्क्वेअर सिम्बॉल निघून जाणार, प्लस 9/4 इज इक्वल टू. याचं काढलं तर 1/4 पण हा होणार, प्लस मायनस होणार नेहमीप्रमाणे. आता y इज इक्वल टू, याला तिकडे ढकलतो, 1/4 प्लस मायनस लिहून घेतो. ओके, 1/4 प्लस मायनस लिहून घेतो. याला इकडे ढकलतो, हा होईल -9/4. एकदा प्लसमध्ये लिहितो मित्रांनो, एकदा हा पहिला आहे टर्म तो एकदा प्लसमध्ये लिहितो, और ही सेम टर्म एकदा मी हीच मायनसमध्ये लिहितो, 9/4. आता बघा, डिनॉमिनेटर सेम आहे, एकदाच लिहिला. 1 - 9 किती येतात, 1 - 9 8, मोठा कोण आहे -9 इज इक्वल टू y. 4 1 जा 4 2 जा म्हणजे किती आले, -2 आले. y इज इक्वल टू, आता हे बघा डिनॉमिनेटर सेम आहे, एकदाच लिहिला. -1 - 9 हे जर ॲड केले तर -10 तयार होईल. 2 2 जा 4, 2 5 जा मायनस, म्हणजे हे किती आले, -5/2. तर आपल्याला दोन सोल्युशन भेटलेत मित्रांनो, -2 अँड -5/2. तर अशा या मेथडने हे एक्झाम्पल सॉल्व करायचं. आता आपण शेवटचं एक्झाम्पल सॉल्व करायला घेऊया. एक्झाम्पल, 5x² इज इक्वल टू 4x प्लस 7. अरे बापरे, इज इक्वल टूच्याकडे हे दोन्ही पण आले, त्यातला एकाला इकडे आणा. 5x² मायनस 4x इज इक्वल टू 7. आपल्याला नंबर इकडेच लागतो नेहमीप्रमाणे, तो प्रॉब्लेम सॉल्व झाला आहे. आता x² कोइफिशियंट 5 आहे, कोइफिशियंट ऑफ x² शुड बी 1. 1 नाही आहे, मला 1 करायचं कशाला, 1 ने डिवाइड करा. ओके, डिवाइड बाय 5. याला 5 ने डिवाइड करू, याला 5 ने डिवाइड केलं, 5 निघून गेला, मायनस. याला 5 ने डिवाइड करतो, हा 4/5 झाला. याला पण 5 ने डिवाइड करतो, याला का नाराज करायचा, याला पण 7/5 आला. नंतर काय करायचं, तर सर नंतर मधला नंबर पकडायचा. मधला नंबर पकडला, त्याला मल्टिप्लाय बाय 1/2 करा. 1/2 केला, जाते का बघा. 2 1 जा 2 2 जा, का राहिलं 2/5. याचो स्क्वेअर करा, 2चा स्क्वेअर 4, 5चा स्क्वेअर 25. तर हय प्रोसेस जी केली ना, हय ती एकदा ह्यांच्यामध्ये ॲड करायची, एकदा ह्यांच्यामध्ये ॲड करायची. एकदा लेफ्ट साईडला ॲड करूया, एकदा राईट साईडला ॲड करूया. लेफ्ट राईट कॉम्बिनेशन 4/5x. एकदा लेफ्ट साईडला ॲड करतो. ओके, लेफ्ट साईडला तुला ॲड केलं. एकदा राईट साईडला ॲड करतो. ओके, एकदा राईट साईडला ॲड करतो. भांडणं नको तुमची.
ओके. आत्ता काय करायचं, आत्ता पहिल्याचा स्क्वेअर रूट एक्स, मधल्याचं साईन, याचं 4चं 2, 25चा 5 स्क्वेअर रूट आणि ह्याला स्क्वेअर करा इज इक्वल टू. हे सॉल्व करतो. डिनॉमिनेटर 5 आहे, इथं 25, याला 25 करू शकता. याला फक्त मल्टिप्लाय बाय 5 करा. मल्टिप्लाय बाय 5 केलात की हा 25 झाला. याला 5 ने केलं, याला का नाराज करायचं, याला पण 5 ने मल्टिप्लाय करा. दोघांना समान न्याय भेटला पाहिजे, समान खाऊ भेटला पाहिजे. याला पण 5 ने मल्टिप्लाय केलं, 7 5 35 प्लस 4/25. अरे वा, डिनॉमिनेटर सेम झाले. ओके, आता सॉल्व करा. बरं इकडची साईड लिहून घेतो. एक्स मायनस 2/5 याचो स्क्वेअर, डिनॉमिनेटर ढंटाळा स्क्वेअर, 25 एकदाच लिहिला. 35 प्लस 4 किती, 39. लास्ट स्टेप स्क्वेअर रूट ऑन बोथ साईड. लिहायलाच कंटाळा येतो, पण तुम्ही लिहा, मला एक्झाम द्यायची नाही. स्क्वेअर रूट काढला, एक्स मायनस 2/5 स्क्वेअर रूट निघून गेला इज इक्वल टू प्लस मायनस. याला भावाने विसरायचं नाही, आता घोटाळा कराल. 39चं निघतं का, स्क्वेअर रूट हो नाही निघत. 25चं निघतं का, स्क्वेअर रूट हो निघतं की. ओके, आता ह्याचं ब्रॅकेट काढतो, ह्याला उघडो करतो मी, याला इकडे ढकलतो. एक्स इज इक्वल टू प्लस मायनस 39/5, याला तिकडे नेला प्लस 2/5. एकदा प्लसला पकडून लिहू, एकदा मायनसला पकडून लिहू. एक्स इज इक्वल टू, पहिला प्लसला पकडू. ओके, प्लसला पकडला, किती आलं, डिनॉमिनेटर सेम आहे, 5 लिहिला. 39 प्लस 2 स्क्वेअर रूट इन स्क्वेअर रूट 39 प्लस 2 और एकदा मायनसला पकडून लिहू. एक्स इज इक्वल टू मायनस 39 प्लस 2 डिवायडेड बाय 5 सेम आहे, डिनॉमिनेटर सेम आहे. तर अशी आपली ही 2 सोल्युशन भेटलेली आहेत मित्रांनो. जर तुम्हाला ही मेथड सोपी वाटली तर आपल्या मित्रांना पण शेअर करा. हां, नॉलेज एकट्याने खाऊ नका, मित्रांना शेअर करा, नाही तर पॉट फुगल तुमचं. कळलं काय तुम्हाला. व्हिडिओ शेअर करा मित्रांना. आणि ही मेथड आवडली तर कमेंट बॉक्स कशाला ठेवलेला आहे, याला नाही ठेवलेला आहे. कमेंट करा, बाबा सर आवडली व्हिडिओ. हां, तुम्हाला पाहिजे तर सायन्सचे पण व्हिडिओ बनवतो. आता पुढच्या प्रॅक्टिस सेटमध्ये भेटूया. तोपर्यंत नमस्कार. असंच आम्हाला प्रेम द्या. बाय.